हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आज आपण चाललो आहे छत्रपती संभाजीनगर फिरायला. जास्त मोठी ट्रिप नाही आहे, 2 दिवसाची ट्रिप आहे. आता वाजतात सकाळचे 3:30. तर 2 मित्र पण आपल्यासोबत येत अजून येतात, मला घ्यायला इथे आपल्या घराच्या बाजूला. ब्लॉग बनवण्याचं कारण असं का एक ट्रिपचा ब्लॉग बनवून बघू, जमतो का आपल्याला, ट्राय करू. खोल डिकी चला. कुठं? छत्रपती संभाजीनगर. केदार झोपला? केदार गेलाय फास्टॅग शोधायला. टायर ओके, काही टेन्शन नाही. लास्ट नाही गेले 15-20 दिवस झाले. दिसत नाही. साईड बघ ना गेला वाटते. साईडचा गवत बघ. हो, त्याच बघत करत होतो मी. नाही एवढाच आहे, चक्कर करून टाकली. भेटलाय तिकडे काहीतरी. गणपती झाला. हो. परत याला स्पोर्ट्सला आहे गाडी. ऑटोमॅटिक चेंज नाही होत. आता इकोला कुठून टाकू? इकॉनॉमी ड्राइव मोड ऍक्टिव्हेटेड. तर मित्रांनो, आता आपण मुंबई नाशिक हायवेवर आहेत आणि या हायवेवर आपण जास्त वेळ नाही, थोड्या वेळात आपण समृद्धी महामार्गावर टच होणार आहेत. नंतर आपला नॉनस्टॉप रूट आहे छत्रपती संभाजीनगर. डिझेल टाकी आपण आधीच फुल केलेली आहे गाडीची. स्ट्रेट गेलं असतं तरी नाशिक निघलं असतं ना घाटात. नाही, इथून नको, त्यांना समजणार नाही एक्झॅक्टली. ते आधीच इथून इथं आलं, त्यांना काय समजत नाही. फर्स्ट टाइम नाही ना रे. कॅश म्हणून आपण त्याला. आता आपण समृद्धी महामार्गावर चढतोय. वाचले 4:52. आहे का नाही रे? झोपलाय काय? कॅश फास्टॅग आहे पण कार्ड नाही माझ्याकडे. नंबरवरून काढेल का? ठीक आहे, मग कॅश कर. कॅश का जीपे थांब पुढे ना. ठीक आहे, चल. तिकडे कट होईल तिकडे. तिकडे इगतपुरी. स्पीड लिमिट आहे.
चॅनल काय चॅनलचं नाव काय ऋषी तुझ्या पहिला भारी येते व्हिडिओ पॉज कर आणि ठेवून दे आणि बंद कर व्हिडिओ बंद कर. तर मित्रांनो आता आपण 250 किलोमीटर 250 किलोमीटर अंतर कापलेलं आहे आणि अजून 150 किलोमीटरच्या आसपास असायला पाहिजे ना. अजेंडा जायचं आहे, पहिला टार्गेट आपला अजेंडा आहे. हां. तर मित्रांनो समृद्धी एक्झिट घेतलेला आहे आपण 520 गेलंच असतं तसं. आणि डबलच जाणार आहेत गाडीला ना. टोलचं तुला काय बोललो, जर फास्टॅग नसेल ना तर डबल पैसे जाणार. आणि फास्टॅग गाडीला नसल्यामुळे इथे डबल टोल भरला आम्ही 1040 रुपये आज पण आणि अजून तेवढाच आम्हाला जाताना भरायचं आहे. आणि जाताना पण तेवढाच भरायचा आहे. ठीक आहे, भरूया आम्ही एक एक कमी पिवी. जोश में चालतात ना. तर मित्रांनो इथं आपण पंपावर थांबलेलो आहोत स्टेचिंग ब्रेकसाठी. ती गाडी आहे आपली आणि इथं येऊन असं माहीत झालं का अजेंडाचा केव्ज आज बंद आहे. तर बघूयात प्लॅनमध्ये चेंज काय होतो. आता दुसऱ्या ठिकाणावर जाऊन केव्जचा प्लॅन उद्या ठेवू अजेंडाच्या. तर मित्रांनो आपला प्लॅन आता चेंज झालेला आहे कारण अजेंडाच्या लेणी आहेत त्या आज बंद आहेत. एलोरा पंपत नाही ना म्हणून आपण एलोरा केव्ज चाललेलो आहोत. चेक कर एलोरा चालू आहेत का, त्या पण बंद आहेत, त्या पण चेक कर एकदा. भावी काहीतरी काहीतरी उचल. कोणत्या मंदिरात आलो आपण सूरज? आणि आपण आलेलो आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातला तिसरा ज्योतिर्लिंग. पावती दाखवला. ते विचारतील तेव्हा बघू. पैसे घेतला ना ते, आता नाही काही विचारत. तर घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंगचं दर्शन करून आपण आता इथून एल्लोरा केव्ज बघायला चाललो आहे. जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे थोडी. जास्तीत जास्त पाठीमागे साठेल. पण झाला आपल्याला. या एवढा मोठा आहे का? वरती फॅमिली फोटो सर, फोटो लेना व्हिडिओ वगैरे. आतमध्ये अजून
काय मूर्ती शिल्पावर चढू किंवा बसू नये. अच्छा बसायचं मॅडम. नोटीवर काढ ना बाई, इकडे उभारून घे ना नोटीचा फोटो. काय 20च्या नोटीवर आहे का या बरं? आणि मित्रांनो हा बघा, ही आहे आपली 20ची नोट आणि इथे ही बनवलेली. त्या फार पुढे आहेत. किती केव्स आहे तरी इथं? आणि मित्रांनो आपल्याकडे हा. टोटल 34 केव्स आहेत. आणि आपण किती बघितले आपण आता 19 केव्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर नाही थांब, आता मला आहे. आणि पुढं काय वॉटरफॉल पण आहे का? पुढे आपण मॅप मध्ये तर वॉटरफॉल दाखवतोय. बघूया पाणी थंड आहे का गरम आहे. थंड असेल तर आंघोळ करून घेऊ. जाम गरम झालाय काय. काय घेऊन आलाय बघू दे. ठीक आपलं तरी येऊ दे येऊ दे. 3 घेऊन आलाय रे बाई. नाही आपल्याकडे गेट उघडच आहे. एक्झिटनीच गाडी शिकली तर एंट्रीला पण जायचा कुठे? राष्ट्रीय पर्यटक निवास वेरूळ इकडे. अरे हा, इथून गाडी अशी टाकून ते साईडला बाहेर काढायची असेल. काय रे, काय झालं? एक्झिट का इकडनं बाहेर जायचंय? हा इकडनं पण डिस्कनेक्ट झालं त्या. काढला परत लाव. तुझ्या याला मॅप लावून नाही याला. नाही ना, तू याच्यातूनच मॅप लागेल ना. तुझ्या फोन मध्ये मॅप लाव. डिस्कनेक्ट केला का? हा, मी डिस्कनेक्ट केलाय. तू फक्त लाव. चला तर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन दौलताबाद फोर्ट. किती किलोमीटर आहे? 13 किलोमीटर. शिरा किल्ला आहे. असा नाही किल्ला का एकदम डोंगरावर चढावं लागते किंवा पाण्यात जावं लागते. अस्थिर सपाट जागेवर बनलेला हा किल्ला आहे. पण तरी पण अशा प्रकारे त्याला बनवलेला आहे की मोठमोठा डोंगर चढून जसं आपल्याला पकडता येईल किल्ला तसा नाहीये. खूपच ट्रॅपशील आहेत त्याच्यात. आणि तो कोणालाही शक्यतो समोरासमोर निघता आलेला नाही. गेटवर दाखवते आता. हे तर काय, कारण मुलात तो बघून किल्ला वाटतच नव्हता. आता गेल्यावर बघू आपण कसा किल्ला आहे दौलताबाद फोर्ट.
समोर आलो इकडं जायचं तिकडं जायचं. काय जायचे काय एका मंदिरात जत्रा आहे असं वाटतं ना. रविवार इथे चालता येणार नाही मी आलो तेव्हा सांगून होता संध्याकाळी आपल्याला एनर्जी ड्रिंक घ्यायला लागणार आहे. संध्याकाळ जाऊ दे. आता सध्या काय परिस्थिती झाली ती बघा. देवगिरी किल्ला अख्खा चढलो आम्ही वरती. देवगिरीचा टॉप जो मागील काळात बंद होता तो खुला करण्यात आला आहे आणि तोच पाहण्यासाठी एवढी भस्म अशी गर्दी. जत्रेला पण एवढी गर्दी नसते. तेवढी मंदिरात लाईनला टाकलो एवढी गर्दी नव्हती. अशी प्रचंड अशी गर्दी बघू मन भाऊक झालेलं. आता मित्रांनो मगाशी वाटलेला आम्हाला किल्ला संपला पण एक छोटीशी वाट होती. त्या छोट्याशा वाटेने आम्ही किल्ल्याच्या अजून एका टॉपच्या ह्याच्यावर आलेले आहेत. इथं एक तोफ आहे, दुर्गा तोफ म्हणून. ही बघा कसं वाटलं मित्रांनो इथं तोफ आहे वरपर्यंत येऊन. आणि आता आम्ही चारमिनारवर जाणार आहेत त्याच्या टॉप फ्लोअरवर. मित्रांनो आपण आता दौलताबाद फोर्टमधून बाहेर आलेलो आहोत. असं किल्ला आणि काही क्षणातच आम्ही संपवला आहे. किल्ला खूप भारी आहे, छान आहे. आज आता उतरलोय आपण. भूक पण लागली खूप. तर जेवण करू. किती टाइम झाला ना? कसं काय याला जायचं 3 वाजून 20 मिनिटं झाले. सकाळी 3ला आपण घरून निघालेले. 3 वाजता झालेले. तेव्हा जेवायला हॉटेल बघू एका. जेवण करू आणि नंतर नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे जेवायचा आणि मग तुझा गार्डन बघायचं आहे का गार्डन बघून नंतर जेवायचं आहे? ठीक आहे चपात्या. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आता आणि आपण इथून निघालोय. बघूया आता इकडे काय नवीन ठिकाण आहे, कोणता डेस्टिनेशन शोधू काहीतरी नवीन बघायला. गार्डन झू काहीतरी आहे ते टाकलंय मॅपवर. बघू जाऊ. 10-11 किलोमीटर आहे.
real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. सुरेशने नागाला बाहेर काढायला लावलाय तिथून. नो रिस्पॉन्स. नो रिस्पॉन्स. चढला बाबा. दोन आहे. व्हाईट टायगर. तर सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय छत्रपती संभाजीनगर. पैसे वसूल आहेत इथं, कारण बऱ्यापैकी प्राणी इथं बघायला भेटलेले आहेत. तर फायनली रूम शोधली आम्ही मित्रांनो. आणि हा बघा आधीच येऊन बसलेला आहे रूममध्ये सूरज. तर चांगला आहे का वॉशरूम वगैरे कसं आहे? ठीक आहे तशी रूम. बाकी व्ह्यू कसा आहे रे बाहेरचा? रोड आहे रे डायरेक्ट. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथेच संपूया आता आपण. आणि बाकी जे राहिलं आहे ते उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. जर ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.